माझा नवरा माझी खूप काळजी घ्यायचा. माझ्यासाठी महाग-महाग वस्तू घेऊन यायचा. खरं तर त्याची इतकी लायकी नव्हती, की तो माझ्यासाठी इतक्या महाग वस्तू आणू शकेल. तेव्हा मी हैराण व्हायचे, की तो इतक्या सगळ्या महाग वस्तू कुठून घेऊन यायचा. पण तो एक काम तर खूप विचित्र करायचा. तो मला खुश करायचा आणि मला खुश करण्यासाठी माझ्या आवडीच्या वस्तू, आवडीचा खाऊ घेऊन यायचा. परंतु स्वतः मात्र रात्री दुसऱ्या खोलीमध्ये जाऊन झोपायचा. तेव्हा मी हैराण व्हायची, की त्याला माझी इतकीच काळजी आहे. तो माझ्यासाठी इतक्या चांगल्या-चांगल्या वस्तू घेऊन येतो, तर मग त्याला माझ्यामध्ये रस का नाही? त्याचे माझ्यावर प्रेम का नाही? तो माझ्यासोबत का बसत नाही? तो माझं बोलणं का ऐकत नाही? माझ्यासोबत त्याचं वागणं नॉर्मल का नाही? एक रात्री मी आधीच दुसऱ्या खोलीमध्ये लपून बसले, जेणेकरून जेव्हा तो त्या खोलीत येईल, तेव्हा मला असे समजेल, की शेवटी तो त्या खोलीमध्ये काय करतो? तो माझ्याजवळ का बसत नाही? आणि जेव्हा मी त्या खोलीमध्ये लपून बसले, तेव्हा मी माझ्या नवऱ्याला असं काही करताना पाहिलं, की ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव राधिका आहे. मी दिसायला खूप सुंदर होते आणि माझ्या वहिनीला माझ्या त्या सौंदर्याचा खूपच राग होता. ती मला नेहमी बोलायची, की "तुझं हे सौंदर्य तुला एक दिवशी माती मोल करेल." तेव्हा मी वहिनीला म्हणायचे, "वहिनी, देवाला तरी घाबर. मी तुझं काय वाईट केलं आहे?" माझे बाबा जिवंत नव्हते, परंतु माझे बाबा या जगात नव्हते तरीही माझी आई असेपर्यंत त्या घरामध्ये माझा हुकूम चालायचा. माझ्या दादाला देखील माझा राग यायचा. माझ्या दादाला देखील मी आवडायचे नाही. तो देखील माझा तिरस्कार करायचा. तो मला नेहमी बोलायचा, की "तू माझ्या बायकोसोबत वाद घालत जाऊ नकोस." मी देखील थोडी हट्टी होते. मला कोणतीही चुकीची गोष्ट सहन होत नव्हती. आता ते लोक माझ्या आईला वेळेवर जेवण देत नव्हते किंवा शिळे जेवण द्यायचे. त्यामुळे मला त्यांचा राग यायचा. एक दिवशी तर त्यांनी माझ्या आईचा फक्त भातच जेवणासाठी ठेवला. एकतर माझ्या आईला आधीपासूनच मधुमेहाचा त्रास होता. मी त्यांना म्हणाले, "एकतर आधीपासूनच आईची तब्येत खराब असते. मग तुम्ही आईसाठी ताजं जेवण का नाही बनवत? जर तुम्हाला ताजं जेवण बनवायचं नसेल, तर मला सांगत जा. शिळे अन्न माझ्या आईला देऊन माझ्या आईला तुम्हाला मारायचं आहे का?" आणि या गोष्टीमुळे इतकं मोठं भांडण झालं, की आम्हा दोघांनी मध्ये मारामारी झाली. तेव्हा माझ्या भावाने तर त्याच्या बायकोची साथ दिली आणि त्यांनी मला सांगितलं, तुला तर मी एक दिवशी सरळ करेल, ज्यामुळे तू एखाद्या बाणाप्रमाणे सरळ होशील. तू लहान आहेस, वहिनीसोबत अशा प्रकारे कसं बोलू शकतेस? तर मी म्हणाले, "दादा, ही गोष्ट लहान किंवा मोठ्याची नाही. जर वहिनी काही चुकीचं करत असेल, तर मी नक्कीच तिला बोलणार." त्या रात्री माझ्या आईची तब्येत खूप खराब झाली. इतकी खराब झाली, की आम्हाला तिला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. 4 दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती आणि मग त्यानंतर ती हे जग सोडून निघून गेली. मला आता खूप काळजी वाटू लागली. आमचे थोडे बहुत दूरचे नातेवाईक होते आणि ते सर्व माझ्या आईचे सासरचे लोक होते. त्यामुळे त्यांना इतकं काही दुःख झालं नाही. त्यांनी फक्त माझं सांत्वन केलं आणि ते निघून गेले. आता घरामध्ये फक्त माझा भाऊ आणि मी आणि वहिनी एवढेच होतो. एक रात्री माझा दादा माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, की "आई या जगात राहिली नाही तरी काही हरकत नाही. मी आहे ना. जर तुला कोणत्या गोष्टीची गरज असेल, तर मला सांगत जा." पुढे तो म्हणाला, की "पुढच्या रविवारी तुझं लग्न आहे." त्याचं ते बोलणं ऐकून मी हैराण झाले. मी म्हणाले, "काय? काय म्हणालास तू?" त्यावर तो म्हणाला, "हो, तुझं मी लग्न लावून देणार आहे. तू तुझ्या घरी निघून जाशील, ते चांगलं आहे." त्यावेळी माझ्यामध्ये इतकी हिंमत नव्हती, की मी त्याला विचारू शकेल, की "माझं लग्न तू कोणासोबत लावून देणार आहेस?" परंतु मी त्याला एवढंच विचारलं, "इतक्या लवकर लग्न?" तर तो म्हणाला, "हां, फक्त आपण तुझं लग्न लावून देऊ. दुसऱ्या कोणत्याही विधी आपण करणार नाही. कारण की आपली आई आत्ताच वारली आहे. जर तुझ्या मनामध्ये तुझ्या लग्नाबद्दल काही इच्छा, अपेक्षा असतील, तर त्या तुझ्या मनातच ठेव. नाही, मी तुझ्या लग्नामध्ये वायफळ खर्च करणार आहे आणि नाही तुझ्या नवऱ्यासाठी काही खरेदी करणार आहे." इतकं बोलून तो खोलीतून निघून गेला. मी उशीमध्ये माझं डोकं खूप बसलं आणि रडू लागली. पण त्यानंतर हा विचार करून स्वतःला समजावलं, की चला ठीक आहे, लग्न तर माझं कधीतरी होणारच आहे आणि जर आता लग्न झालं तर माझं स्वतःचं घर असेल. मी माझ्या हक्काच्या घरी जाईन. मला कोणाची गुलामी करावी लागणार नाही. वहिनीकडून तरी माझा पिच्छा सुटेल. नाहीतर दुसऱ्या कोणत्याही कारणावरून वहिनीकडून माझा पिच्छा काही सुटला नसता. हाच विचार करून मी स्वतःला समजावत होती आणि असेच दिवस निघून जात होते. परंतु लग्नाच्या दिवशी मी हे पाहून हैराण झाली, की माझ्या भावाने माझं कोणत्या माणसांसोबत लग्न ठरवलं आहे. कदाचित यामध्ये माझ्या वहिनीची काहीतरी चाल होती. कारण की जेव्हा भांडण व्हायचं तेव्हा माझी वहिनी माझी दुश्मन बनायची.
मला तेव्हा असं वाटायचं की एके दिवशी ही माझा नक्कीच बदला घेईल आणि आज तिने तेच केलं होतं. आज तिने त्या सगळ्या भांडणांचा बदला घेतला होता. माझा नवरा एका विचित्र अवस्थेत बसला होता. त्याला पाहून कोणत्याही लहान मुलांनी सांगितलं असतं की तो एक नॉर्मल माणूस नाही तर एक वेडा माणूस आहे. कारण की त्याच्या हातामध्ये चॉकलेट होते, ज्याला तो एखाद्या हावरटाप्रमाणे खात होता. त्याची केस विस्कटलेली होती. कपडे घालताना नवीन घातले होते, परंतु ते इतके खराब झाले होते जसं एखादा लहान मूल मातीमध्ये खेळून आल्यावर त्याचे कपडे खराब करतो. आणि अशा अवस्थेला माणूस माझा नवरा होता. आणि सगळ्यांना समजून चुकलं होतं की तो वेडा आहे. आमच्या परिसरातील लग्नासाठी काही बायका आल्या होत्या, कारण की आम्हाला कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते. त्यांनी देखील बोलायला सुरुवात केली की राधिकाचा नवरा वेडा आहे. दादा वहिनींनी तिच्यासोबत असा अत्याचार का केला? तिची आई काय मरून गेली? त्यांनी तर हिचा अगदी छळ मांडला आहे. इतक्या सुंदर मुलीचं एका वेड्या मुलासोबत लग्न लावून दिलं. परंतु त्यांच्या त्या बोलण्याने काहीच फरक पडणार नव्हता. शेवटी माझं एका वेड्या मुलांसोबत लग्न लावून दिलं गेलं. जेव्हा माझी पाठवणी होत होती, तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू दाटले होते. मला रडायचं होतं, परंतु मी रडू देखील शकत नव्हते, कारण की माझे अश्रू पुसणारं कोण होतं? मला माझ्या आईची खूप आठवण येत होती. जर माझी आई आज जिवंत असती, तर माझ्यासोबत हे असं कधीही झालं नसतं. माझ्या वहिनीनेच माझ्या दादाला भडकवलं होतं. माझ्या दादाच्या डोक्यात एकदा देखील हा विचार आला नाही, की तो त्याच्या बहिणीचे लग्न एका वेड्या माणसासोबत लावून देत आहे. तो वेडा माणूस माझ्या बहिणीसोबत कसा वागेल, तिला कसा ठेवेल, तिला काय खायला देईल. आजकाल तर लोक आपल्या मुलीचं लग्न अशा मुलासोबत देखील लावून देत नाही. त्याच्याजवळ नोकरी नसते आणि इकडे तर माझ्या नवऱ्याकडे साधी अक्कल देखील नव्हती. कसं वागायचं हे देखील त्याला माहीत नव्हतं. एका क्षणाला तर माझ्या मनात विचार आला, की मी त्याच्यासोबत जायला नकार द्यावा. परंतु त्यानंतर विचार केला, जर मी असं केलं तर माझा तमाशा होईल. हे लोक मला इथून धक्के मारून हकलून लावतील. त्यामुळे मी आत्ता सर्व काही देवावर सोडलं आणि शांतपणे त्या वेड्या मुलासोबत निघून गेले. जाता जाता दादाने माझ्या डोक्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु मी मात्र त्याच्याकडे न पाहता निघून गेले. सगळ्या लोकांनी ते दृश्य पाहिलं. मी विचार केला, याची देखील इज्जत जाऊ देत. त्याला याची जाणीव तरी होऊ दे, की त्याने माझ्यासोबत जे काही केलं होतं ते खूप चुकीचं होतं. वहिनी जेव्हा मला भेटण्यासाठी पुढे आली, तेव्हा मी तिला देखील भेटले नाही. कारण की ती तर सगळ्यांसमोर मला म्हणाली होती, की आम्ही तुझं लग्न लावून दिलं आहे. त्यामुळे जास्त नखरे करू नकोस आणि तुझ्या स्वतःच्या घरी निघून जा. चालती हो. कोणती वहिनी अशी स्वतःच्या नंदेला तिच्या पाठवणीच्या दिवशी असं बोलू शकते? जरी मनामध्ये कटुता असली, तिरस्कार असला तरी देखील कोणीही त्यांच्या मुलीला पाठवणीच्या वेळेला असं बोलून घरातून बाहेर काढत नाही. कोणीही असं बोलत नाही, की घरातून चालती हो. माझ्यासोबत खूपच वाईट घडत होतं. पण देव सर्व काही पाहत होता, की माझ्यावरती किती अत्याचार होत आहेत. आणि मला देवावर पूर्ण विश्वास होता, की तो नक्कीच मला न्याय मिळवून देईल. परंतु आता तरी माझी वेळ मला खूप वाईट दिसत होती. मला काही समजत नव्हते. माझा नवरा तर वेडा होता, परंतु त्याचं घर चांगलं होतं. 2 खोल्यांचं त्यांचं घर होतं, जिथे त्याचा एक भाऊ होता. मला वाटलं, की तो त्याच घरात राहत होता. परंतु जेव्हा रात्र झाली, तेव्हा नवऱ्याच्या जागेवर त्याचा भाऊ माझ्या खोलीत आला. ते सगळं पाहून मी थोडी घाबरली. तेव्हा तो म्हणाला, "वहिनी, घाबरण्याची काहीच गरज नाही. खरं तर हे घर तुमचंच आहे आणि तिकडे दुसरीकडे माझं घर आहे. तिकडे माझी बायको, माझी मुलं माझी वाट पाहत आहेत आणि आता तुम्हालाच हे सर्व काही सांभाळायचं आहे." कसं आहे ना, माझ्या बायकोचं माझ्या या भावासोबत पटत नाही. कारण की तिच्यासोबत याचे चांगले संबंध नाहीत. आई-बाबा तर आम्हाला देखील नाहीत. फक्त तुम्ही आहात आणि तुमचा नवरा आहे. आता हे घर तुमचं आहे. जर तुम्हाला काही समजले नाही, कोणती गोष्ट कुठं आहे, तर मला फोन करून विचारा. भिंतीवर माझा नंबर लिहिलेला आहे आणि जर याने तुम्हाला जास्त त्रास दिला, तर तुम्ही मला फोन करून बोलून घ्या. परंतु हे देखील लक्षात ठेवा, की मला बायको आणि मुलं आहेत. माझ्या बायकोला मी इथे सारखं-सारखं येणं अजिबात आवडत नाही. जर खूप जास्त गरज असेल तरच तुम्ही मला बोलवून घ्या. नाहीतर इथली परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करा. कारण की शेवटी आता हाच तुमचा नवरा आहे आणि हेच तुमचं घर आहे. तुम्हाला आता याच्यासोबत राहायचं आहे. मला तर समजून चुकलं होतं, की माझे आयुष्य किती वाईट होणार होतं. मी फक्त होकारार्थी मान हलवली आणि त्याशिवाय मी काहीच बोलू तरी काय शकत होते. नवऱ्याचा भाऊ म्हणाला, की "देव तुम्हाला मदत करेल. तुम्ही काळजी करू नका. एके दिवशी सगळं काही ठीक होईल." मला समजत होतं, की तो मला धीर देत होता. परंतु परत बोलू लागला, की "वहिनी, मी तुम्हाला सांगू इच्छितो किंवा सांगण्याचा प्रयत्न करतोय, की एके दिवशी सगळं काही ठीक होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका."
माहीत नाही त्याने ती गोष्ट दोनदा का सांगितली होती आणि तेही इतकं जोर देऊन का सांगितली होती. सध्या तरी मला काही समजत नव्हतं. मी म्हणाले, "ठीक आहे." माझा नवरा दुसऱ्या खोलीमध्ये बसला होता. मी जेव्हा त्याच्या खोलीत गेली, तेव्हा तर मी हैराण झाली. ती खोली कदाचित त्याचीच होती, जिथे खूप साऱ्या वस्तू तुटलेल्या होत्या. सोबतच काही खेळणी देखील इकडे-तिकडे पडलेली होती. कदाचित त्याचं डोकं एखाद्या लहान मुलाप्रमाणे होतं. त्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मी घाबरले. मला वाटलं, की तो मला काहीतरी बोलेल. तो मला काहीतरी करेल किंवा मला काहीतरी काम सांगेल. परंतु त्याने असं काही केलं नाही. मी शांतपणे जाऊन माझ्या खोलीत झोपले. माझं मन करत होतं, की दरवाजाला आतून कडी लावावी, परंतु मी असं केलं नाही. बोलायला तर जरा विचित्र वाटतंय, परंतु इतकी शांत झोप मला याआधी कधीही आली नाही किंवा लागली नाही. परंतु जेव्हा माझे डोळे उघडले, तेव्हा मी हैराण झाले. कारण की समोर माझा नवरा बसला होता. त्याला पाहून मी पुन्हा एकदा घाबरले. परंतु जेव्हा मी टेबलकडे पाहिले, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला. कारण की टेबलवर नाश्ता ठेवला होता. तो नाश्ता तरी बाहेरून आणलेला वाटत होता. मी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर इकडे-तिकडे पाहू लागली. मला वाटलं कदाचित त्याचा भाऊ आला असेल आणि तोच हा नाश्ता देऊन गेला असेल. परंतु घरामध्ये कोणीही नव्हतं. बाहेरचा दरवाजा देखील अजूनपर्यंत बंद होता. रात्री तर मी स्वतः दरवाजाला कडी लावली होती. माझा नवरा मला म्हणाला, की "नाश्ता करून घे" आणि मग तो देखील नाश्ता करण्यासाठी बसला. मी हैराण झाले. मी विचार करू लागली, की याला इतकं सगळं माहीत आहे का? त्याला इतकं समजलं, की आपलं लग्न झालं आहे. त्यामुळे बाजारातून तो नाश्ता घेऊन आला असावा. जर त्याला इतकं समजत होतं, मग हा वेडा कसा काय? परंतु त्यानंतर तो विचित्र प्रकारे गाणं बोलू लागला. ते गाणं एका कार्टूनचं होतं. तेव्हा मला समजून चुकलं, की कदाचित हे कॉमन होतं. कदाचित त्याला भूक लागली असेल आणि त्याच्याजवळ थोडे पैसे असतील. त्यामुळेच तो बाहेरून खायला घेऊन आला आणि हे तर एखाद्या लहान मुलाने देखील केलं असतं. ठीक आहे, जाऊ दे. मी नाश्ता केला आणि त्यानंतर घराची साफसफाई करू लागली. परंतु मी त्याच्या भावाला हे विचारायला विसरून गेली, की हे घर चालतं कसं? घर खर्च कसा काय भागवू? परंतु सध्या तरी त्या घरामध्ये गरजेच्या सर्व वस्तू होत्या. मी त्याच्या भावाला फोन केला, परंतु त्याचा फोन काही लागला नाही. मी दुपारचं जेवण देखील बनवलं आणि मग याच प्रकारे माझा संसार सुरू झाला. माझा नवरा अचानक कुठेतरी गायब होऊन जायचा. तेव्हा मी हैराण व्हायचे. मला वाटायचं कदाचित तो घरातून पळून गेला आहे आणि त्यामुळेच मी त्याच्या भावाला फोन केला. तेव्हा तो म्हणाला, की असं कधीही कुठेही तो निघून जातो, परंतु पुन्हा परत माघारी फिरून येतो. काळजी करण्याची काहीच गरज नाही. रात्रीपर्यंत येईल. जर रात्रीपर्यंत आला नाही तर मला सांगा. मी म्हणाले, "ठीक आहे." रात्र झाली तेव्हा माझा नवरा परत आला. त्याच्या हातामध्ये काहीतरी वस्तू होती. ती वस्तू त्याने माझ्या हातात दिली. मी उघडून पाहिलं तेव्हा त्याच्या आतमध्ये फुलं होती. मी विचारलं, "हे काय आहे?" तेव्हा तो म्हणाला, "तुझ्यासाठी घेऊन आलो आहे." मी हैराण झाले. त्याने फुलं माझ्याजवळ ठेवली आणि स्वतः दुसऱ्या खोलीत निघून गेला. थोड्या वेळानंतर मी पाहिलं तेव्हा ती खोली आतून बंद करून घेतली होती त्याने. त्या घरामध्ये माझे दिवस खूप चांगल्या पद्धतीने जात होते. जसा मी विचार केला होता तसं काहीही होत नव्हतं. उलट सर्व काही खूप चांगलं होत होतं. माझा नवरा माझ्यासाठी रोज काही ना काही वस्तू घेऊन यायचा. परंतु माहीत नाही त्याच्याजवळ इतके पैसे कुठून यायचे. घरामध्ये देखील प्रत्येक वस्तू उपलब्ध होती. जेव्हा एक दिवशी घरातलं सामान थोडंफार संपत आलं, तेव्हा एके दिवशी त्याचा भाऊ आला आणि त्याने येऊन मला ₹25,000 दिले. तेव्हा मी त्याला विचारलं, की "हे घर देखील तुम्ही चालवता का?" तेव्हा तो म्हणाला, की "नाही, असं काहीच नाही. खरं तर आम्हा दोघांच्या नावावर काही दुकाने आहेत आणि हे त्याचेच भाडं आहे. त्या दुकानातून महिन्याला ₹25,000 येतात. तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ₹25,000 मिळतील. आज 1 तारीख आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे ₹25,000 द्यायला आलो आहे." मी म्हणाले, "ठीक आहे." मी घरात लागणारे आवश्यक सामान खरेदी केले. त्या घरामध्ये टीव्ही देखील होता, एसी देखील होती, सर्व काही होतं. एक दिवशी फिरत-फिरत माझी वहिनी आणि दादा माझ्या घरी आले. त्यांना माहीत होतं, की त्यांनी माझं लग्न एका वेड्यासोबत लावून दिले आहे आणि मला माहीत होतं, की ते हे बघायला आले आहेत, की माझी अवस्था कशी आहे, माझे कसे हाल चालू आहेत. पण त्यांनी जेव्हा मला पाहिलं, तेव्हा ते हैराण झाले. मी नवीन साडी नेसली होती. तेव्हा माझी वहिनी मला विचारू लागली, की "ही साडी कुठून आणलीस?" कारण की त्या नवऱ्याकडच्या लोकांनी तुला तर 3च साड्या दिल्या होत्या आणि दादा-वहिनींनी तर मला काहीच दिले नव्हते. मी म्हणाले, की "ही साडी माझ्या नवऱ्याने मला आणून दिली आहे." त्यावर वहिनी हसून म्हणाली, "तुझ्या नवऱ्याला तर स्वतःचे हातपाय देखील धुता येत नाहीत. मग तुझ्यासाठी साड्या कसा घेऊन येईल?" त्यावर मी म्हणाली, "हो, तोच मला सगळं आणून देतो आणि तुला कोणी सांगितलं, की त्याला हातपाय धुता येत नाहीत? ये इकडे तुला दाखवते, की तो माझ्यासाठी काय-काय घेऊन आला आहे." मी माझ्या सर्व वस्तू माझ्या वहिनीला दाखवल्या. तेव्हा ती म्हणाली, "एवढ्या सगळ्या वस्तू तू कुठून घेऊन आली आहेस? कुठून चोरी करून घेऊन आली नाहीस ना?" त्यावर मी म्हणाले, "या सगळ्या वस्तू अगदी नवीन कोऱ्या आहेत."
ती म्हणाली, "नवीन तर वाटत नाही." असं बोलून तिला बरंच काही बोलायचं होतं. पण तिला काय बोलावं तेच सुचत नव्हतं. असं वाटत होतं की तिचा बाण निशाण्यावर लागला नव्हता. तिला माझं काहीतरी वाईट करायचं होतं, परंतु माझं काहीच वाईट झालं नव्हतं. त्यामुळे ती खूपच अस्वस्थ झाली होती आणि मी देखील तिला खिजवण्यासाठी माझ्या सगळ्या वस्तू तिला दाखवू लागले आणि मी खूप खुश झाले. माझी वहिनी म्हणाली, "हे बघ, कदाचित मी घाईत निर्णय घेऊन चुकीचा निर्णय घेतला होता, परंतु तू तर खूपच खुश दिसतेस." मी माझ्या भावाला देखील म्हणाली, "दादा, तू कोणताही चुकीचा निर्णय घेतला नाहीस. मी खरंच खूप खुश आहे. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला या घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. आपण देखील गरीब लोक होतो. जर माझं लग्न व्यवस्थित चौकशी करून झालं असतं, तर आपल्यासारख्याच एखाद्या गरीब कुटुंबात झालं असतं माझं लग्न. परंतु इथे तर बघ, हे लोक आपल्यापेक्षा खूप श्रीमंत आहेत. त्यांच्या घरामध्ये तर एसी देखील आहे. जरी बाहेर ऊन असलं, खूप गरम होत असलं, तरी देखील मी अगदी आरामात गारव्यात झोपते." आता माझ्या वहिनीचा चेहरा पडला होता. मला माहीत होतं, की वहिनी आता घरी गेल्यावर दादासोबत नक्कीच भांडण करेल. चांगलंच होईल जर मला आनंदी पाहून त्या दोघांचं एकमेकांसोबत भांडण झालं तर. चांगलंच आहे आणि हीच त्यांची शिक्षा आहे. माझा नवरा माझ्यासोबत काहीच बोलत नव्हता, परंतु माझ्यासाठी मला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी घेऊन यायचा. माझी काळजी देखील घ्यायचा. माझ्याकडे लक्ष देखील ठेवायचा. एक दिवशी मी अशी दुसऱ्या खोलीत जात होते, तेव्हा माझ्या पायाला काहीतरी लागलं. तेव्हा त्याने लगेचच माझ्या पायाची मलमपट्टी केली. परंतु रात्र होताच तो दुसऱ्या खोलीत निघून गेला आणि आतून कडी लावून घेतली. मी खूप हैराण व्हायचे की नक्की हे काय प्रकरण आहे. मला त्याला या गोष्टीबद्दल विचारायचं होतं. मला त्याच्यासोबत बोलायचं होतं. मी पिक्चरमध्ये पाहिलं होतं की वेडा माणूस प्रेमाने अगदी नॉर्मल होतं. कदाचित मी देखील त्याला ठीक करू शकेन आणि जर तो अगदी ठीक झाला असता, तर मग या जगामध्ये त्याच्यासारखा चांगला आणि सभ्य पुरुष कोणीही नव्हता. कारण की तो दिसायलाही खूप सुंदर होता. सोबतच तरुण देखील होता. पैशांची देखील काहीच कमी नव्हती. ते घर देखील त्याचे स्वतःचे होते. घरामध्ये खूप सारे सामान देखील होतं आणि जर तो देखील अगदी व्यवस्थित असता, तर माझं पूर्ण आयुष्य अगदी सेट झालं असतं. परंतु तो माझ्यासोबत बोलू इच्छित नव्हता. तो माझ्यासोबत काहीच बोलत नव्हता. माझी एक मैत्रीण वेड्यांची डॉक्टर होती. तिने मला सांगितलं होतं, की अशा लोकांसोबत खूपच प्रेमाने, आपुलकीने बोलायचं असतं. त्यांना प्रेमाची खूप गरज असते आणि जर एखादा माणूस त्याची खूप काळजी घेत असेल, असा माणूस त्यांच्या आयुष्यात आला, तर ते त्याच्यावर खूप प्रेम करतात. एखाद्या सामान्य व्यक्तीपेक्षाही खूप जास्त प्रेम देतात. परंतु इथे तर सर्व उलट होतं. हळू मला गोष्टी समजू लागल्या, की ते जे काही होतं त्याचा संबंध त्या खोलीसोबत होता. कारण की माझा नवरा त्याच खोलीतून निघून जायचा. त्यामुळे मी विचार केला, की मला समजायलाच हवं, की माझा नवरा त्या खोलीमध्ये काय करतो. एक दिवशी मी त्या खोलीत गेली, परंतु तिथे असं काहीच नव्हतं. आता माझ्या वहिनीने सर्व लोकांना सांगायला सुरुवात केली, की तिचं लग्न एका वेड्या मुलासोबत झालं आहे, परंतु तिची परिस्थिती खूपच चांगली आहे. तिने हे कोणाला तरी सांगितलं होतं आणि तिची ही गोष्ट आता माझ्यापर्यंत येऊन पोहोचली होती. आमचा परिसर एक होता, त्यामुळे मला कोणी ना कोणी येऊन सांगायचं. त्यावर मी देखील बोलायची, की "हां, देवाचे खूप खूप आभार आहेत. मी तर खूप आनंदी आहे. माझ्याजवळ सगळं काही आहे. माझ्याकडे पैसे देखील असायचे. घरचा सर्व व्यवहार माझ्याच हातात होता. पैसे देखील माझ्याच हातात येत होते. माझा नवरा माझी खूप काळजी घेत होता आणि रोज माझ्यासाठी कोणती ना कोणती नवीन वस्तू घेऊन येतो. परंतु तो कुठे जायचा मला काहीच माहीत नव्हतं. एक दिवशी मी त्याच्या मागे-मागे गेले, परंतु मला त्या रस्त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे मी तिथून परत माघारी फिरले. मला भीती वाटली, की मी कुठे हरवली तर जाणार नाही ना? आणि तो तर माझ्या डोळ्यांच्या समोर माहीत नाही कुठे निघून गेला होता. त्याला तो रस्ता अगदी व्यवस्थित माहीत होता. कदाचित तो कुठल्यातरी गार्डनमध्ये मुलांसोबत खेळायला जात असेल. कारण की त्याच्याजवळ लहान मुलांची खूप सारी खेळणी असायची. त्यामुळे मी त्या गोष्टीवर इतकं काही लक्ष दिलं नाही. परंतु मला ही गोष्ट नक्कीच जाणून घ्यायची होती, की त्या खोलीमध्ये काय आहे? तो दिवसा त्या खोलीचा कुलूप लावून ठेवायचा आणि बाहेर निघून जायचा. एके दिवशी मी तो कुलूप आणि चावी गायब केली. तेव्हा त्याला कुलूप आणि चावी मिळाली नाही, तेव्हा तो लॉक न लावताच निघून गेला. माझा प्लॅन होता, की मी आधीच त्या खोलीमध्ये आतमध्ये जाऊन लपून राहीन. जेव्हा तो या खोलीत येईल, तेव्हा मला समजेल, की तो शेवटी इथे काय करतो. जसा तो घरात आला, तो मला शोधू लागला. तो माझ्यासोबत कधी-कधी बोलायचा देखील. त्याला आता माझं नाव आठवत होतं, लक्षात राहिलं होतं. तो मला माझ्याच नावाने हाक मारायचा. कधी-कधी हे पाहून खूप दुःख व्हायचं, की हा देखील कोणाचा तरी मुलगा आहे, की तो सुंदर आणि तरुण आहे आणि माहीत नाही त्याच्यासोबत हे असं काय झालं, की ज्यामुळे तो वेडा झाला. हे तर सरळ-सरळ उघड होतं, की तो जन्मतात जात वेडा नव्हता. कारण की असं बोलतात, की वेड्या लोकांचे आयुष्य हे कमी असतं. कदाचित त्याच्यासोबत कोणतातरी अपघात घडला होता.
मी त्याच्या भावाला देखील विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला काहीही सांगितलं नाही. तो फक्त एवढंच बोलायचा, की "वेळेनुसार तुला सगळं काही समजेल." हे असं काय होतं, की जे मला वेळेनुसार समजणार होतं? मला काही समजत नव्हतं. मला माझ्या नवऱ्याचा एक जुना फोटो मिळाला होता. तो चेहऱ्यावरून खूपच रागीट आणि हट्टी वाटायचा. असं वाटायचं जसं काय पूर्ण कुटुंबात सर्वात सुंदर आणि तरुण तोच होता. परंतु मग असं काय झालं, की ज्यामुळे त्याची ही अशी अवस्था झाली? कोणाचे त्याला शिव्याशाप तर लागले नाही ना? माझ्या डोक्यामध्ये असेच उलट-सुलट विचार यायचे आणि मला वेगवेगळे प्रश्न पडायचे. आज तर मला समजणारच होतं आणि मग त्यानंतर मला काय करायचं हे मी बघितलं असतं. मला भीती देखील होती, की काही उलट-सुलट तर ह्या खोलीमध्ये करत नसेल ना? माझा नवरा पुन्हा माझ्यासाठी काहीतरी वस्तू घेऊन आला होता. तो माझ्या खोलीत गेला, परंतु त्याला समजलं, की मी त्या खोलीत नाहीये. त्यामुळे तो ती वस्तू तिथेच ठेवून बाहेर आला. मला माझ्या खोलीमध्ये पिशवी ठेवण्याचा आवाज आला आणि तो त्या खोलीत आला ज्या खोलीमध्ये मी लपून बसली होती. तो आत येत असताना दरवाजा आतून कडी लावली आणि खुर्चीवर डोकं पकडून बसला. मी पडद्याच्या मागे लपून त्याला पाहत होते आणि त्याला काही याची कानोकान खबर नव्हती, की मी त्याच्या खोलीत आतमध्ये आहे. तो डोक्याला अशा प्रकारे हात लावून बसला होता, जणू काय तो एक मोठा माणूस आहे. एखादा मोठा माणूस कोणत्यातरी खोल विचारात बुडालेला आहे. त्याच्या चेहऱ्यावरून अचानक वेडेपणाचे हावभाव गायब झाले होते. मला तर यामध्ये काहीतरी गडबड वाटत होती. काही ना काही असं होतं, की जे नॉर्मल होतं. थोड्याच वेळानंतर त्याने त्याच्या खिशामधून एक मोठा फोन बाहेर काढला. ते पाहून मी हैराण झाले, की इतका मोठा फोन त्याच्याजवळ कसा आला? तो अगदी फोन व्यवस्थित होता, अजिबात तुटलेला नव्हता. तर दुसरीकडे त्याच्या सर्व वस्तू तुटलेल्या असायच्या. तो फोनवरून कोणासोबत तरी बोलू लागला आणि जसं मी त्याचे ते बोलणे ऐकू लागली, तशी माझी अवस्था खूपच खराब होऊ लागली. कारण तो एक समजूतदार माणूस होता. तो तर एका समजूतदार माणसाप्रमाणे बोलत होता. तो बोलत होता, "हे बघा, मी तुमच्यासोबत याआधीच डील केली होती. तुम्ही हे पैसे एखाद्या व्यवसायात गुंतवा, जे माझ्या नशिबात असेल आणि तुमच्याही नशिबात असेल, ते तुम्हालाही मिळेल." माझ्या नवऱ्याचे हे बोलणं ऐकून मी हैराण झाली. जो माझा नवरा पूर्ण जगासमोर वेडा होता, तो इथे बसून तर बिझनेसच्या गोष्टी करत होता. मग असं असताना तो पूर्ण जगासमोर वेडा आहे असं का दाखवत होता आणि स्वतःच्या बायकोसोबत खोटं का बोलत होता? तो त्याच्या स्वतःच्या बायकोला सांगू शकत नव्हता का? मला असं वाटलं त्याच्यासमोर जावं, परंतु विचार करू लागली, आता बघते हा पुढे काय करतोय. त्यानंतर त्याने थोड्याच वेळात खिशातून खूप सारे पैसे काढले आणि मग त्याने ते पैसे एका बाजूला ठेवले आणि पुन्हा एकदा कोणाला तरी फोन केला. यावेळी त्यांनी कोणाला फोन केला होता हे मला समजले होते. तो त्याच्या भावाला फोन फोन करत होता. तो बोलत होता, की माझं मन मला सांगतंय, की राधिकाला सगळं काही सांगून टाकावं. काहीही झालं तरी ती माझी बायको आहे. मला तिच्यासोबत राहायचे आहे आणि त्यावर तो पलीकडचा माणूस बोलत होता, घाई करू नकोस. तेव्हा माझा नवरा म्हणाला, यामध्ये घाई कसली? आमच्या लग्नाला 3 महिने होणार आहेत. जेव्हा त्याने माझा उल्लेख केला, तेव्हा मी समोर आले. मला समोर पाहून माझा नवरा हैराण झाला. तो माझ्याकडे डोळे मोठे करून पाहू लागला आणि फोन एक साईडला ठेवून दिला. तेव्हा मी त्याला विचारले, "हे सगळं काय आहे? तुम्ही जगासमोर वेडे असल्याचे का दाखवत आहात? मी सगळं काही ऐकलं आहे." त्यावर तो म्हणाला, "हे बघ, आज ना उद्या मी तुला सांगणारच होतो." त्यावर मी म्हणाले, "मला सर्व काही खरं-खरं सांगा, की शेवटी हे सगळं काय आहे?" तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा तो म्हणाला, "अगं रडतेस का?" मी म्हणाले, "मला माहीत नाही. मला रडू का येते? मला तू सांग, हे सगळं काय आहे?" मग त्यानंतर त्याने मला असं काही सांगितलं, जे ऐकून मी हैराण झाले. तो म्हणाला, "पूर्ण परिसरात मी एक समजूतदार आणि शिकलेला मुलगा आहे. माझी नोकरी देखील खूप चांगली होती. आता देखील मी तीच नोकरी करतोय. मी पूर्ण रात्र बसून ऑनलाईन काम करतो." तेव्हा मध्येच मी म्हणाली, "मग वेडे बनण्याचं नाटक का?" त्यावर तो म्हणाला, "माझी काही लोकांसोबत मैत्री होती. परंतु मला माहीत नव्हतं की ते लोक अशा प्रकारचे आहेत. एके दिवशी आम्ही सर्व एका ठिकाणी फिरायला गेलो होतो. तेव्हा आमचे थोडे भांडण झाले आणि आमच्या हातून एक माणूस मारला गेला. तेव्हा त्यांनी सर्व आरोप माझ्यावर लावला. जर मी वेडेपणाचे नाटक केले नसते, तर मला शिक्षा झाली असती आणि माझे पूर्ण आयुष्य जेलमध्ये गेले असते. त्याला मारणारे सर्व लोक पळून गेले होते आणि मी त्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी तिथेच थांबलो. परंतु तो या जगातून निघून गेला आणि मग त्याच्या खुनाचा आरोप माझ्यावर आला. जेव्हा पोलीस पकडून मला घेऊन जाऊ लागले, परंतु मी वेड्याचे नाटक करून जेलमधून बाहेर आलो आहे. ते लोक याच परिसरात राहतात. पोलिसांनी इतर चौकशी करून त्या लोकांना सुद्धा अटक केली होती. तेव्हा त्यांना खूप पैसे भरून स्वतःची सुटका करावी लागली होती. त्यांचे असे म्हणणे आहे, की माझ्यामुळे त्यांचे खूप नुकसान झाले आहे. मी जर तिथे थांबलोच नसतो, तर आम्ही कोणीच पकडले गेलो नसतो. त्यामुळे त्यांच्यापासून वाचण्यासाठीच मला वेडेपणाचे नाटक करावे लागत आहे. आता मी असं ऐकलं आहे, की ते लोक त्यांचे तेथील घर विकून त्यांच्या गावी जाणार आहेत. एका महिन्याभरात ते लोक इथून कायमचे गावी निघून जाणार आहेत. मग त्यानंतर मी माझे आयुष्य अगदी व्यवस्थितपणे जगू शकतो.
मी तुला हे सगळं यासाठी सांगितलं नाही कारण की त्या लोकांना सुद्धा समजले असते. ते लोक इथून गेल्यानंतर मी तुला सर्व खरं-खरं सांगणार होतो. तुझ्या भावाने जेव्हा या नात्यासाठी होकार दिला, तेव्हा आम्ही लोक खूपच हैराण झालो. आम्हाला तुझ्याबद्दल सगळं समजलं होतं. त्यामुळेच मी तुला न पाहताच लग्नासाठी होकार दिला. मला असं वाटत होतं, की माझ्याकडून काहीतरी पुण्याचे काम घडले. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतेस. मी बाहेर जातो ते देखील कामासाठीच बाहेर जातो. तेव्हा दिवसभर देखील तुझा चेहरा माझ्या समोर येतो आणि मग मी विचार करतो, की घरी येताना तुझ्यासाठी काहीतरी वस्तू घ्यावी. पण मला नेहमी एकच भीती वाटायची, की या परिस्थितीला कंटाळून तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? माझ्या मनात नेहमी भीती होती, की तू या वेळेला कंटाळून सोडून जाशील. त्यामुळेच मी तुझे सर्व नखरे पुरवायचो. तुला रोज गिफ्ट आणायचो. मी हा विचार करायचो, की मी तुला कमीत कमी खुश तर ठेवू शकतो. मी तुला नवऱ्याचं सुख तर देऊ शकत नाही, पण कमीत कमी तुला खुश तर ठेवू शकतो. माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तेव्हा तो म्हणाला, "तू का रडतेस?" त्यावर मी म्हणाले, "हे आनंद अश्रू आहेत." त्यावर तो म्हणाला, "वेडीच आहेस. तू दुःखी झालीस तरी रडतेस आणि आनंद झाला तरी देखील रडतेस. हे बघ, मी तुझा नवरा आहे आणि अगदी व्यवस्थित आहे. तुझं आयुष्य आता खूप चांगलं होणार आहे. अजून 1-1.5 महिना आपल्याला नाटक करावे लागेल आणि त्यानंतर सर्व काही ठीक होईल." मी म्हणाले, "ठीक आहे, माझी काहीच हरकत नाही. मी तर विचार करते, की देवाने मला माझ्या कोणत्या पुण्याचे फळ दिले आहे. मी कधीच कोणाचे वाईट केले नाही. परंतु माझ्या भावाने माझ्यासोबत हे इतकं वाईट केलं होतं. परंतु देवाचे आभार आहेत, की तुम्ही अगदी नॉर्मल आहात." माझा नवरा म्हणाला, "काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल आणि मी नेहमीच ठीक राहीन. मी तुझा नवरा आहे आणि नेहमीच तुझी काळजी घेईन, तुझी साथ देईन. आपले आयुष्य खूप चांगलं असेल." आणि मग हळू मी सगळीकडे सांगितलं, की मी माझ्या नवऱ्याचा इलाज केला आहे आणि आता माझा नवरा ठीक आहे. आमचे आयुष्य सर्वांसाठी एक आयडियल झालं होतं. कारण की सगळ्यांना असंच वाटत होतं, की मी माझ्या वेड्या नवऱ्याला माझ्या प्रेमाने ठीक केलं आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.